महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशन आयोजित सीधी बात नो बकवास या कार्यक्रमामध्ये मी अजिंक्य नागपुरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा आपला विषय ऍडमिशन टू इंजिनिअरिंग आफ्टर डिप्लोमा या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे येथील यांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रोफेसर गणेश कोंडाळकर सर आपल्यासोबत उपस्थित आहेत। नमस्कार सर, खूप खूप स्वागत। नमस्कार सर। तर वेळ न दवडता मी सरळ प्रश्नांकडे वळतो। हो सर। तर पहिला प्रश्न असा की डिप्लोमा झाल्यावरती हायर एज्युकेशन किती महत्वाचे? डिप्लोमाचे विद्यार्थी हे डिप्लोमा झाल्यानंतर हायर एज्युकेशन म्हणजे ग्रॅज्युएशन, बेसिकली ग्रॅज्युएशन हे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं असतं। डिप्लोमा झाल्यानंतर डिग्री मिळवणं हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण ज्या वेळेला डिप्लोमा नंतर विद्यार्थी नोकरी करायला सुरुवात करतो त्यावेळेला कंपनी म्हणा किंवा गव्हर्नमेंट सेक्टर कुठेही नोकरी करत असताना ज्या वेळेला बढतीची वेळ येते म्हणजे त्याच्या प्रमोशनची वेळ येते त्यावेळेला नक्कीच पुन्हा ग्रॅज्युएशन हा प्रश्न समोर उभा राहतो। आणि त्यामुळे मला असं वाटतं की डिप्लोमा नंतर ग्रॅज्युएशन पूर्ण करणं ही आजच्या काळाची गरज आहे। ग्रॅज्युएशन करणं हे फार महत्वाचं आहे। सर, दुसरा प्रश्न असा की इंजिनिअरिंग झाल्यावरती काय काय मार्ग विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध होतात? डिप्लोमा नंतर जसं मी आता सांगितलं की इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे आणि या इंजिनिअरिंग नंतर विद्यार्थ्यांसाठी खरंच वेगवेगळे मार्ग यानंतर ओपन होतात। जसं की प्रायव्हेट सेक्टर्स मध्ये विद्यार्थी नोकरी करू शकतो, प्रायव्हेट सेक्टरमध्ये कंपन्यांमध्ये आहे किंवा इतरत्र सुद्धा नोकरीच्या संधी उपलब्ध होतात। त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये इंजिनिअरिंग फील्ड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी आणि यूपीएससी ला एक वेगळी स्ट्रीम आहे की ज्याच्यामधनं ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटमध्ये आपली सेवा रुजू करण्याची संधी मिळते। त्याचप्रमाणे ज्या वेळेला विद्यार्थी हायर एज्युकेशनला जातो म्हणजे डिप्लोमा नंतर डिग्री केली तर डिग्री केल्यानंतर त्यांना पुन्हा एमई एमटेकचे मार्ग ओपन होतात। त्यानंतर विद्यार्थी परदेशात जाऊन एमएस करू शकतात आणि या सगळ्यानुसार म्हणजे शैक्षणिक संधी उपलब्ध होतातच, त्याचप्रमाणे व्यवसायाच्या संधी सुद्धा उपलब्ध होतात की जिथे ग्रॅज्युएशन महत्वाचं आहे। ज्या वेळेला आपण आपली कंपनी चालू करतो त्यावेळेला विद्यार्थी कंपनी चालू करणारा माणूस हा ग्रॅज्युएट आहे की नाही हे पहिल्यांदा बघितलं जातं। सो इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट नंतर बरेच मार्ग विद्यार्थ्याला मोकळे होतात आणि अशा मार्गाने विद्यार्थी जर गेला तर त्याला स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी या दोन्ही संधी त्याच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात। नक्कीच सर। तर या पुढचा प्रश्न असा की ग्रामीण भागातनं काही विद्यार्थी येतात त्यांना काय काय अडचणी येतात यावर तुम्हाला काय वाटतं? ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आपल्याकडे शहरी भागामध्ये डिप्लोमा झाल्यानंतर डिग्री करायला येतात तर या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे त्यांची राहण्याची एक मोठी अडचण असते की विद्यार्थी डिग्री नंतर डिप्लोमाला इथे येतो। डिग्री झालेला विद्यार्थी हा 10वी नंतर 3 वर्ष डिप्लोमा केलेला विद्यार्थी असतो आणि तो ज्या वेळेला पुण्यासारख्या किंवा शहरामध्ये येतो त्यावेळेला त्याचा राहण्याचा मोठा प्रश्न असतो। पण अशा वेळेला सामाजिक संस्था, गव्हर्नमेंट हॉस्टेल, प्रायव्हेट हॉस्टेल्स आणि त्याचप्रमाणे कॉलेजेसचे हॉस्टेल त्याच्यासाठी नक्कीच उपलब्ध असतात। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं एक आणखी मला असं वाटतं की ज्या वेळेला ग्रामीण भागातला विद्यार्थी शहरामध्ये ग्रॅज्युएशन करायला येतो त्याच्यासमोर एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे हे विद्यार्थी थोडेसे बुजरे असतात। या शहरात आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो। हा जो कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे हा जर कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम त्यांना दूर करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी त्यासाठी इंग्रजी पेपर वाचले पाहिजेत, इंग्लिश न्यूज पाहिल्या पाहिजेत आणि स्वतःचं कम्युनिकेशन जे आहे ते थोडंसं डेव्हलप करून घेतलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जर असेल तर कधीही ग्रामीण भागातला विद्यार्थी मागे पडणार नाही, कारण त्या विद्यार्थ्याचं नॉलेज नक्कीच चांगलं असतं पण कुठेतरी कम्युनिकेशन मध्ये कमी पडतो, तो थोडासा धीटपणा कमी असतो। आपण ज्याला लिडरशिप क्वालिटीज म्हणतो अशा लिडरशिप क्वालिटीज त्यांनी स्वतःमध्ये डेव्हलप केल्या पाहिजे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्मार्ट वर्क करायला शिकलं पाहिजे। विद्यार्थी खूप सारे काम करत असतात आपले, पण ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याला स्मार्ट वर्क करणं थोडंसं माहित नसतं, तर स्मार्ट वर्क करायला त्यांनी सुरुवात केली पाहिजे।
तर अशा पद्धतीने जर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी थोडंसं चेंज करून त्यांचा मोटो थोडासा लक्षात घेऊन जर आपल्याकडे स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर करायला सुरुवात केली तर मला वाटतं ग्रामीण भागातला विद्यार्थी नक्कीच शहरी भागातल्या विद्यार्थ्याच्या कॉम्पिट करू शकेल, त्यांच्याही पुढे जाऊ शकेल. नक्कीच सर, बरोबर. सर, पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये आणि अशी एक धारणा आहे की इंजिनिअरिंगची फीज खूप जास्त आहे, यावर तुमचं काय मत सर? इंजिनिअरिंगची फीज जास्त आहे. ऍक्च्युली तसं पाहिलं तर आता फीज ही गव्हर्नमेंट तर्फेच ठरवली जाते. फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी जी बॉडी आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची, त्याच द्वारे महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेसची फी ठरवली जाते. पण याच्यामध्ये सुद्धा अशा काही संस्था उपलब्ध आहेत की ज्या संस्थेच्या मार्फत जी इंजिनिअरिंग कॉलेजेस चालवली जातात त्यांच्याकडे माफक दरामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण नक्कीच दिलं जातं. तर विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला जात असताना आपल्या बजेटमधलं कॉलेज शोधत असताना अशा कॉलेजेसचा नक्कीच विचार केला पाहिजे की ज्याच्यामध्ये बेसिकली विद्यार्थी काय करतो, विद्यार्थी हा खूप मोठ्या कॉलेजेसमध्ये जाण्याचा जर विचार केला तर नक्कीच आज बघितलं तर शहरातल्या मोठमोठ्या कॉलेजेसची फी ही नक्कीच जास्त आहे आणि ती काही विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याचशा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना परवडणारी नसते. मग अशा विद्यार्थ्यांसाठी असे कॉलेजेस त्यांनी निवडले पाहिजेत की ज्या कॉलेजेसची फी नक्कीच अफोर्डेबल आहे. जसे असेही कॉलेजेस शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये सुद्धा आहेत की ज्या कॉलेजेसमध्ये उत्तम प्रकारचं शिक्षण दिलं जातं आणि सामाजिक संस्थांनी उभारलेली जी कॉलेजेस असतात की ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचं असतं अशा लोकांनी उभारलेली कॉलेजेसमध्ये नक्कीच फी ही कमी घेतली जाते. तसंच उल्लेख करायचा झाला तर आम्ही सुद्धा आमच्या महाविद्यालयामध्ये अत्यंत माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देतो की ही फी बाकीच्या महाविद्यालयांच्या शहरातल्या महाविद्यालयांच्या मानाने जर बघितली तर अत्यंत कमी फी मध्ये आपण विद्यार्थ्यांना शिक्षण देतो. तर अशाच सहकारी तत्वावर चालवल्या जाणारी जी महाविद्यालय आहेत अशा महाविद्यालयांच्या फी नक्कीच कमी असतात आणि विद्यार्थ्यांनी अशा महाविद्यालयांकडे जाण्यास हरकत नाही. थोडासा जर विद्यार्थ्यांनी विचार केला तर फी भरण्यासाठी दुसऱ्या काही जर त्यांना अडचणी येत असतील तर त्यासाठी बँकेतर्फे शैक्षणिक लोन दिलं जातं. राष्ट्रीयकृत बँका ज्या उपलब्ध आहेत महाराष्ट्रामध्ये, या राष्ट्रीयकृत बँका विद्यार्थ्यांना त्यांना शैक्षणिक लोन उपलब्ध करून देतात. या शैक्षणिक लोन त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला विद्यार्थी नोकरी करायला सुरुवात करतो त्यानंतर हे शैक्षणिक लोनचा परतावा करायचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कालखंडामध्ये कुठलीही अडचण येत नाही, विद्यार्थी पैसे भरू शकतो त्या दरम्यान. त्याचप्रमाणे काही सामाजिक संस्थाही शिष्यवृत्ती देतात, जसं की पुण्यामध्ये स्थित असणारी लीला पुनावाला फाउंडेशन आहे की जी मुलींच्या शिक्षणासाठी पूर्णपणे खर्च देतात. त्याचप्रमाणे बचत गट आहेत किंवा काही सामाजिक संस्था, धार्मिक संस्थान आहेत की जे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि उच्च शिक्षणासाठी दोन्हीसाठीही कर्ज उपलब्ध करून देतात आणि याचे दरही माफक असतात. रादर ज्या सामाजिक संस्था पैसे उपलब्ध करून देतात त्या कर्ज स्वरूपात न देता ही शिष्यवृत्ती स्वरूपातही देतात की ज्यांना परतावा करायची गरज नाही. तर विद्यार्थ्यांनी आपल्या माध्यमातून, आपले कोऑर्डिनेटर जे कार्यक्रमाचे आहेत यांच्या माध्यमातूनही जर पुढे गेले तर त्यांना अशा प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी मदत केली जाईल. त्याचप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांना बऱ्याच शिष्यवृत्तींसाठी त्यांचे फॉर्म कसे भरायचे, त्या शिष्यवृत्ती आपल्याला मिळवण्यासाठी काय करता येईल या संदर्भात वेळोवेळी माहिती देत असतो. तर विद्यार्थ्यांनी जर आमच्याशी निगडीत राहिले तर अशा स्वरूपाची माहिती आम्ही त्यांना देत राहू आणि विद्यार्थ्यांची पूर्ण फी आणि राहण्याचा खर्च हा याच्यातनं निघू शकतो. त्याचप्रमाणे महाविद्यालयामध्ये सर्वच महाविद्यालय, विद्यापीठाच्या अंतर्गत असणारी महाविद्यालय कमवा आणि शिका योजना राबवत असतात की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना रोजच्या तास 2 तास काम दिलं जातं. तेही काम विद्यार्थ्यांना त्यांच्याच क्षेत्रातलं दिलं जातं की आणि अशा काम करत असताना विद्यार्थ्यांना त्याचा परतावा म्हणून काही मानधन दिलं जातं. हे मानधन विद्यार्थ्यांना त्याचा शहरात राहण्याचा खर्च पुरेल एवढं नक्कीच मिळू शकतं. तर अशा प्रकारे कमवा शिका योजना आहेत, काही सामाजिक संस्था आहेत, काही धार्मिक संस्था आहेत आणि गव्हर्नमेंट शासनाने दिलेल्या शिष्यवृत्ती अशा स्वरूपात सुद्धा फीचा परतावा मिळू शकतो. त्याचप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे अशी महाविद्यालय विद्यार्थ्यांनी निवडावीत की ज्याच्यामध्ये
माफक दरामध्ये उच्च शिक्षण दिलं जातं. नक्कीच सर. वाढलेल्या फी बाबत जी आज मुलांच्या मनामध्ये जी खंत आहे ती नक्कीच या उत्तराने कुठेतरी कमी झाली. बरोबर आहे सर. पुढला प्रश्न, इंजिनिअरिंगचा दर्जा हा पूर्वीपेक्षा कमी होतोय का, असं विद्यार्थ्यांना कुठेतरी आज वाटतंय. काय आपलं मत? इंजिनिअरिंगचा दर्जा नक्कीच कमी होत नाहीये, कारण इंजिनिअरिंग हे फील्डच असं आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी शिकत असताना त्याला नवनवीन टेक्नॉलॉजीज, नवीन उद्योगधंदे जे येतात त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. दर्जा नक्कीच कमी होत नाहीये असं मी सांगेन, पण विद्यार्थ्यांना त्यांच्या टेक्निकल दृष्टीनं विचार केला तर विद्यार्थ्यांना त्यांचं स्वतःचं टेक्निकल स्किल हे डेव्हलप करणं गरजेचं आहे. म्हणजे इंजिनिअरिंगचे काही सब्जेक्ट जे असतात हे सब्जेक्ट असे असतात की जे पारंपरिक सब्जेक्ट आलेले असतात, पण त्याचप्रमाणे आता अभ्यासक्रम ज्या वेळेला युनिव्हर्सिटी बदलत असते त्यावेळेला दर 3 वर्षांना विद्यापीठ अभ्यासक्रम बदलतं आणि या बदलत्या अभ्यासक्रमामध्ये इंडस्ट्रीशी सामावून घेण्याची क्षमता असणाऱ्या अभ्यासक्रम नक्कीच केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्री आणि त्याचं शिक्षण याची सांगड घालता आली पाहिजे आणि ती जर घातली आणि स्वतःचं टेक्निकल नॉलेज जर अपग्रेड करत गेले तर नक्कीच मला असं वाटतं की इंजिनिअरिंग मागे पडतंय असं कोणी म्हणणार नाही. जसं आता आपण मेकॅनिकल बद्दल विचार केला तर प्लेन मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधले सब्जेक्ट घेऊन एखादा विद्यार्थी जर पास झाला आणि आताच्या काळाला, बदलत्या काळाला काय आवश्यक आहे तर मेकॅनिकल मध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये किंवा सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशन हा पार्ट महत्वाचा होत चाललेला आहे. तर त्या दृष्टीने विचार केला तर मेकॅट्रॉनिक्स सब्जेक्ट आहे किंवा रोबोटिक्स सारखे सब्जेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी जर प्रावीण्य मिळवलं तर मला असं वाटतं की आमचा विद्यार्थी किंवा आपला इंजिनियर झालेला विद्यार्थी कुठेही मागे पडणार नाही किंवा त्याचा दर्जाही कमी झालेला नाहीये. कारण आता आम्ही ज्या वेळेला सुरुवातीच्या कालखंडामध्ये इंजिनिअरिंगला शिकवायला सुरुवात केली त्यावेळेला मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स हे सब्जेक्ट कधीच शिकवले नव्हतेच, कारण त्यावेळेला त्या काळाची गरज नव्हती. पण आज काळाच्या गरजेनुसार सिलेबसही बदलला आहे. असे सब्जेक्ट नवीन आपण इथे इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि ते सब्जेक्ट जर विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे आत्मसात केले तर अशा याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये नक्कीच मागणी वाढलेली असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही कॉम्प्युटर ब्रांच, कॉम्प्युटर IT, NTC ब्रांचचा विचार केला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स ही आता नवीन याच्यामध्ये येऊ घातलेली ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये आता खूप सारं काम करण्याच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत आणि आता तो सिलेबस मध्ये विद्यापीठानं हे सगळं इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स ही नवीन ब्रांच सुद्धा विद्यापीठानं सुरू केलेली आहे, AICTE त्याला मान्यता दिलेली आहे. त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा टेलिकम्युनिकेशन बरोबर आणखी नवीन कोर्सेस ज्याच्यामध्ये PLC डिझायनिंग असेल, विद्यार्थ्यांना स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी मग PCB मॅन्युफॅक्चरिंग असेल, असे विविध स्किल्स सेट विद्यार्थ्यांना मिळावेत या दृष्टीनं नक्कीच विद्यापीठ सुद्धा कार्यरत आहे. आणि अशा गोष्टी जर विद्यार्थ्यांनी ठेवल्या, सतत नॉलेज मिळवत राहिलं तर मला असं वाटतं की इंजिनिअरिंगचा दर्जा नक्कीच खालवलेला नाही. रादर मी म्हणेन की इंजिनिअरिंगचा दर्जा हा उंचावत गेलेला आहे. 15-20 वर्षापूर्वी इंजिनिअरिंग म्हणून मधनं बाहेर पडलेला विद्यार्थी आणि आज इंजिनिअरिंग होऊन बाहेर पडलेला विद्यार्थी याच्यामध्ये स्मार्टनेस नक्की आलेला आहे. त्या विद्यार्थ्याला नवीन टेक्नॉलॉजी नक्कीच अवगत झालेल्या आहेत, नवीन सॉफ्टवेअर्स वापरण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळतीये. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की इंजिनिअरिंगचा दर्जा खालावलेला नक्कीच नाही, तर तो पूर्वीपासून उंचावत गेलेला आहे आणि अजून इथून पुढेही इंजिनिअरिंगचा दर्जा हा उंचावतच राहील. इंजिनिअरिंगच्या संधी आहेत, पण त्या संधी मिळवण्यासाठी आपलं स्वतःचं टेक्निकल स्किल हे मुलांनी डेव्हलप करून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. नक्कीच सर. पुढला प्रश्न असा की डिप्लोमा झाल्यावर ब्रांच चेंज करता येते का, आणि जर चेंज करता येते तर त्याची काय प्रोसेस आहे? डिप्लोमा झाल्यानंतर ब्रांच चेंजिंगसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन्स दरवर्षी येत असतात. याच्यामध्ये बेसिकली त्याच स्ट्रीम मधले ब्रांचेस सध्या चेंज करण्याची मुभा दिलेली आहे. जसं मेकॅनिकल मध्ये जर विचार केला तर ऑटोमोबाईल प्रोडक्शन झालेला विद्यार्थी हा मेकॅनिकल घेऊ शकतो. कॉम्प्युटरचा विचार केला तर IT कॉम्प्युटर ब्रांचचे विद्यार्थी जे आहेत किंवा तत्सम असणाऱ्या ब्रांचेस मध्ये कॉम्प्युटरला घेऊ शकतात. इलेक्ट्रिकलचा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स घेऊ शकतो. त्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये त्यांनी जे ग्रुप फॉर्म केलेले आहेत त्या ग्रुपमध्ये ब्रांच चेंज होऊ शकते.
पण मेकॅनिकलच्या विद्यार्थ्याला कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्याला मेकॅनिकल हे सध्या तरी शक्य नाहीये. पण अशी रिक्वायरमेंट मला वाटतं की इथून पुढच्या काळामध्ये नक्कीच होईल, कारण मल्टी डिसिप्लिनरी कोर्सेस विद्यार्थ्यांना करायचे असतात आणि त्या अनुषंगानं इथून पुढच्या काळामध्ये अशीही मुभा शासन देऊ शकेल की कुठलाही डिप्लोमा होल्डर कुठल्याही ब्रांचला ऍडमिशन घेऊ शकतो. नक्कीच सर. सर, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना त्यामध्ये काय काय कन्सिडरेशन असावेत, काय वाटतं? मला असं वाटतं की आपला डिप्लोमा झालेला विद्यार्थी नक्कीच 3 वर्षामध्ये डिप्लोमा करत असताना तो खरंच स्मार्ट झालेला असतो. आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असताना विद्यार्थ्यांनी माझ्या दृष्टीनं विचार करता काही गोष्टी महत्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे कॉलेज सिलेक्ट करतोय हे कॉलेज शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलं पाहिजे, शहरात असलं पाहिजे. याचं कारण असं की ज्या वेळेला विद्यार्थी इंजिनिअरिंगला येतो तर आता विद्यार्थी एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करणारे नक्कीच नसतात. एकाच वेळेला विद्यार्थी वेगवेगळ्या मार्गानं आपलं नॉलेज किंवा शिक्षण घेत असतात. पारंपरिक शिक्षण कॉलेजमध्ये घेतच असतात, त्याच्या बरोबरीनंच त्यांना काही सॉफ्टवेअर डिझायनिंगचे कोर्सेस करायचे असतात, काही विद्यार्थ्यांना गेट द्यायची असते त्याची तयारी करायची असते, काही विद्यार्थ्यांना GRE टोफेल द्यायची असते त्याची तयारी करायची असते. तर अशा महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं गेलं पाहिजे की जे महाविद्यालय शहराच्या ठिकाणी असेल, शहरात अशा ठिकाणी असेल की ज्या ठिकाणी आजूबाजूला या बाकीच्या अपॉर्च्युनिटीज सुद्धा विद्यार्थ्यांना मिळू शकतील, की जिथे GRE टोफेल साठी त्यांना मदत मिळू शकेल. काही विद्यार्थ्यांना MPSC UPSC करायचं असतं, मग हे MPSC UPSC करत असताना त्या ठिकाणी अभ्यासिकेच्या सोय असली पाहिजे, शांतता असली पाहिजे, तिथे बसून अभ्यास करता आला पाहिजे, त्यांना त्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. तर इंजिनिअरिंग डिप्लोमा झाल्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज शोधत असताना अशा काही गोष्टींचा विचार नक्कीच केला गेला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ऍडमिशन घेत असताना फीचाही विचार नक्की केला पाहिजे की आपल्याला अफोर्डेबल फी मध्ये शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी ऍडमिशन कसं मिळेल. त्यानंतर सदर महाविद्यालयाला हॉस्टेलची व्यवस्था आहे का, त्याच्या आजूबाजूला राहण्यासाठी काही व्यवस्था आहे का, अशा गोष्टींचा विचार करून महाविद्यालय निवडावं असं मला वाटतं. त्याचप्रमाणे ज्या महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे त्या महाविद्यालयामध्ये अकॅडमिक्स तर सगळेच घेतात, पण अकॅडमिक्स बरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास, त्यांचं टेक्निकल स्किल डेव्हलपमेंट, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठीची तयारी, अशा गोष्टींची तयारी करून घेणारं जे महाविद्यालय असेल ते माझ्या दृष्टीनं खरंच चांगलं महाविद्यालय, की ज्याच्यामध्ये विद्यार्थी फक्त अकॅडमिक शिकणार नाही तर ते अकॅडमिक्स बरोबरच इतर गोष्टी शिकेल आणि तो इंडस्ट्री रेडी होईल किंवा त्याच्या पुढच्या काळासाठी त्याचं जे करिअर डेव्हलप करायचं विचार असेल त्या करिअरच्या बाबतीत त्याला तिथे नक्की मार्गदर्शन मिळेल. अशा प्रकारचं जर कॉलेज महाविद्यालय विद्यार्थ्यांनी निवडलं तर नक्कीच विद्यार्थी जास्त पुढे जातील असं मला वाटतं. नक्कीच सर, नक्कीच. तर पुढला प्रश्न असा की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असताना युनिव्हर्सिटीचं काय महत्व आहे? युनिव्हर्सिटीचं महत्व तर नक्कीच आहे, पण मला इथे सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीज या युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजे ज्याला आपण UGC म्हणतो यांच्या अंडर असतात. त्याचप्रमाणे त्यांना कंट्रोलिंग बॉडी म्हणून AICTE, सगळ्या ज्या डिप्लोमा आणि डिग्री कॉलेजेस आहेत जी टेक्निकल एज्युकेशन देतात त्यांची सगळ्यांची अपेक्स बॉडी AICTE, ऑल इंडिया टेक्निकल एज्युकेशन साठीचं जे काउन्सिल आहे ते असतं. त्यामुळे AICTE आणि UGC यांच्या नॉर्मला धरूनच विद्यापीठ फॉर्म झालेली असतात. त्यामुळे विद्यापीठाचा दर्जा कायम राहतोच, पण तरीही विद्यापीठ सिलेक्ट करत असताना शासकीय विद्यापीठ जी आहेत म्हणजे ज्याला आपण राज्य शासनाच्या अधिकृत असणारी विद्यापीठ जी आहेत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिपत्याखाली असणारी विद्यापीठ जी आहेत त्याचा दर्जा हा नेहमीच उंचावलेला असतो. अभिमत विद्यापीठांपेक्षा या विद्यापीठांचा दर्जा नक्कीच कायमस्वरूपी चांगला राहतो, की कारण यांच्यावर असणारे अंकुश असणारी जी बॉडी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या अधिपत्याखाली असते. त्यामुळे विद्यापीठाचा विचार विद्यार्थी नक्कीच करतात आणि हेही योग्य आहे. अगदी बरोबर सर. तर सब्जेक्ट बॅक असताना
पुढे ऍडमिशन घेता येते का? डिप्लोमाचे शेवटच्या वर्षाचे सब्जेक्ट बॅकलॉग असताना खरं तर ऍडमिशन प्रोव्हिजनल ऍडमिशन विद्यार्थी एखाद्या कॉलेजला घेऊ शकतो. कारण विद्यार्थी ज्या वेळेला सब्जेक्ट बॅकलॉग राहतो त्यावेळेला पहिला प्रेफरन्स विद्यार्थ्यांचा असा असतो की आपण तो रिव्हॅल्युएशनला टाकूया. आणि ज्या वेळेला विद्यार्थी रिव्हॅल्युएशनला टाकतो तर ऍडमिशन प्रोसेसच्या दरम्यान हा सब्जेक्ट त्यांचा रिव्हॅल्युएशन येतो. कारण विद्यार्थ्यांसाठी रिव्हॅल्युएशनची प्रक्रिया ही फास्ट केलेली असते. त्यामुळे सब्जेक्ट बॅकलॉग असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्वाचं की शासनाचा जो सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस असते त्या कॅपचा फॉर्म भरणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ज्या महाविद्यालयामध्ये प्रोव्हिजनल ऍडमिशन देण्याची प्रक्रिया असते, जसं आम्ही आमच्याकडेही प्रोव्हिजनल ऍडमिशन विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो की त्यांचं ऍडमिशन कॅपमधनं कन्फर्म झालं की विद्यार्थी त्या महाविद्यालयामध्ये नक्कीच जाऊ शकतो. पण इन बिटवीनच्या काळामध्ये त्यांचं शिक्षण खंडित होऊ नये, त्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळत राहावं या दृष्टीनं म्हणून प्रोव्हिजनल ऍडमिशन घेऊन त्या महाविद्यालयाबरोबर बसून तिथे विद्यार्थ्यांच्या बरोबर थांबून आपला सिलेबस कव्हर करणं हे महत्वाचं वाटतं. आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा रिझल्ट येईपर्यंत थांबून जर रिझल्ट त्यांचा ओके आला की ज्याच्यामध्ये त्यांचा सब्जेक्ट जर सुटलेला असेल तर मला असं वाटतं प्रक्रियेमधनं ते ऍडमिशन नक्कीच घेऊ शकतात. नक्कीच सर, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा एक प्रश्न असतो की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची म्हटल्यास कोणत्या कॉलेजला घ्यावं, कुठलं कॉलेज चांगलं याची काही कल्पना नसते. याबाबत काय मार्गदर्शन कराल? जसं मी आता सांगितलं की महाविद्यालय सिलेक्ट करताना कुठलं महाविद्यालय चांगलं हा जो निकष आहे, हा निकष लावत असताना महाविद्यालयाचे अकॅडमिक्स जे आहेत, अकॅडमिक शिकवणारे प्राध्यापक हे प्राध्यापक महत्वाचे असतात. त्या महाविद्यालयामध्ये अकॅडमिक्स बरोबर अजून काय गोष्टी विद्यार्थ्यांना दिल्या जातात, जसं आता मी सांगितलं की नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्या महाविद्यालयामध्ये उद्योजकता विकासावर भर दिला जातो की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचं 4 वर्षाचं 3 वर्षाचं शिक्षण चालू असतानाच त्यांना उद्योजकता कसं आपण स्वतःच बिझनेस चालू करू शकतो, आताच्या ज्या स्टार्टअप इंडियाची जी कन्सेप्ट आहे त्याच्या अंतर्गत महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना अशा प्रकारे गोष्टी सांगितल्या जातात. तर असं महाविद्यालय निवडावं की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना नवीन नवीन इनोव्हेशन्स वर काम करण्याची संधी मिळेल. इनोव्हेटिव्ह आयडियाज विद्यार्थ्यांच्या ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या आयडियाज विकसित करून घेतल्या जातील अशा महाविद्यालयामध्ये नक्कीच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडत असताना मी जसं सांगितलं की चांगलं महाविद्यालय म्हणजेच ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडवून आणला जातो, ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याला फक्त अकॅडमिक्स नसून अकॅडमिक्स बरोबर त्याचा व्यक्तिमत्व विकास, त्याला लागणाऱ्या नोकरीच्या रिलेटेड म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी लागणारे जे स्किल आहेत ते दिले जातात, वेगवेगळे टेक्निकल स्किल विद्यार्थ्यामध्ये डेव्हलप करून दिले जातात, त्याला उद्योजकता करण्यासाठी उद्योजकता विकासाचे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात आणि त्याच्यामधल्या लिडरशिप क्वालिटीज आणि इतर क्वालिटींना सुद्धा डेव्हलपमेंट केली जाते. असं महाविद्यालय नक्कीच विद्यार्थ्यांनी निवडावं. आणि पुन्हा एकदा मी सांगेन की महाविद्यालय निवडत असताना निकष महाविद्यालय शहरात असावं हा एक निकष विद्यार्थ्यांनी नक्कीच लक्षात ठेवावा. आणि महाविद्यालयाचा ट्रेंड हा बघितला पाहिजे की ज्याच्यामध्ये महाविद्यालयात येणारे विद्यार्थी जे आहेत ते जर ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थी जर मोठे होत असतील, ग्रामीण भागातल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या 3 वर्षामध्ये जर एका साच्यामधनं टेक्निकल स्किल आणि सगळ्याच गोष्टी देऊन जर तो विद्यार्थी पुढे जात असेल तर नक्कीच असं महाविद्यालय हे विद्यार्थ्यांसाठी चांगलं आहे असं मला वाटतं. नक्कीच सर, पुढला प्रश्न असा की डिप्लोमा झाल्यावर इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन आधी जो काही विद्यार्थ्यांमध्ये जो कालावधी असतो त्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, काय वाटतं? आता साधारणतः डिप्लोमाचा रिझल्ट निकाल लागल्यानंतर इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये साधारणतः 3-1 महिन्याचा कालावधी विद्यार्थ्यांना मिळतो. परीक्षा झाल्यापासून निकाल लागेपर्यंत साधारणतः 45 ते 60 दिवसाचा कालावधी असतो आणि निकाल लागल्यापासून पुन्हा महाविद्यालय चालू होईपर्यंतचा एक साधारणतः
महिना ते 1.5 महिन्याचा कालावधी जातो. तर या सगळ्या कालावधीमध्ये मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी स्वतःचं स्टडी शिक्षण थांबवलं नाही पाहिजे. कारण ज्या वेळेला विद्यार्थी डिप्लोमा करून डिग्रीला येतो त्यावेळेला डिप्लोमा करून डिग्रीला येणाऱ्या विद्यार्थ्यासमोर काही सब्जेक्ट्स जे असतात ते नक्कीच नव्यानं दाखल झालेले सब्जेक्ट असतात जे सेकंड इयरला असतात. आणि सेकंड इयरची पहिली टर्म ही तशी पाहिली तर खूप छोटी असते. कारण विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंत 1-1.5 महिना गेलेला असतो आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना फक्त 1 ते 1.5 महिना मिळतो आणि त्यानंतर लगेचच परीक्षा येऊन ठेवतात. तर मला असं वाटतं की या इन बिटवीनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी मॅथमॅटिक्स सारखा M3 हा सब्जेक्ट सेकंड इयरला असतो आणि त्या सब्जेक्टचा विचार केला तर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना थोडासा काही प्रमाणात तो जड जातो. याचं एक मुख्य कारण असं असतं की डिप्लोमाचं मॅथमॅटिक्स मध्ये M1 आणि M2 हे इंजिनिअरिंगच्या मॅथमॅटिक्सचा समावेश करतात, पण तो तेवढ्या अनुषंगानं करू शकत नाही कारण 10वी झालेला विद्यार्थी तेवढ्यापर्यंत मॅथमॅटिक्स करू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या मिळालेल्या वेळामध्ये मॅथमॅटिक्स सारखे जे सब्जेक्ट्स आहेत आणि प्रत्येक ब्रांच मध्ये असे काही सब्जेक्ट असतात की जे सब्जेक्ट नंतर विद्यार्थ्यांना अवघड जातात, तर अशा सब्जेक्टची तयारी नक्कीच केली पाहिजे. ज्या महाविद्यालयांमध्ये प्रोव्हिजनल ऍडमिशन घेण्याची मुभा असते अशा महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रोव्हिजनल ऍडमिशन घेऊन आपला अभ्यासक्रम या सब्जेक्टचा किंवा रादर सगळ्याच सब्जेक्टचा अभ्यासक्रम सुरू केला पाहिजे आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच अकॅडमिक्स मध्ये मदत होईल. त्याच पद्धतीने मला सांगावं असं वाटतं की हा जर कालावधी मिळालेला असेल तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचं स्वतःचं एखादं टेक्निकल स्किल डेव्हलप करून घ्यावं. मग टेक्निकल स्किल मध्ये सॉफ्टवेअर स्किल असेल किंवा इतर स्किल्स असतील. सॉफ्टवेअर स्किल मध्ये प्रत्येक ब्रांचशी रिलेटेड काही सॉफ्टवेअर्स असतात की जे नव्यानं आलेली असतात किंवा ज्याचा फायदा इंजिनिअरिंग मध्ये असताना नक्कीच होतो. अशी सॉफ्टवेअर्स विद्यार्थ्यांनी त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये करावीत. त्याचप्रमाणे आपल्या ब्रांचशी रिलेटेड एखादा टेक्निकल कोर्स जॉईन करावा. जसं मेकॅनिकलचा विद्यार्थी 3 महिन्यामध्ये ऑटोमोटिव्ह सर्व्हिसिंग हा कोर्स कंप्लीट करू शकतो. एखाद्या गॅरेजमध्ये जरी जाऊन विद्यार्थ्यांनी 3 महिने काम केलं म्हणजे ही त्याची इंटर्नशिप झाली आणि त्याच्यामधनं ते जे नॉलेज त्याला मिळेल त्या नॉलेजच्या आधारे ज्या वेळेला तो टेक्निकल मधनं इंजिनिअरिंग मध्ये येईल आणि तो इंजिनिअरिंग करत असताना जेव्हा त्याची सांगड घालेल की मी हाताने केलेलं काम आणि इथे शिकवत असणार हे नक्कीच साम्य आहे त्याच्यामध्ये, पण मला त्याच्यापेक्षा नक्कीच 4 गोष्टी जास्त माहिती आहेत कारण मी हाताने काम केलेले. तर अशा गोष्टी विद्यार्थ्यांनी त्या 3 महिन्याचा कालावधी काहीतरी शिकण्यासाठी म्हणून वापरावा असं मला वाटतं. नक्कीच सर. वेळ कुठेही न घालवता या कालावधीमध्ये मुलांनी काहीतरी टेक्निकल त्यांची स्किल इम्प्रूव्ह करावी असं सरांचं थोडक्यात म्हणणं आहे. बरोबर. नक्कीच तर असे असंख्य प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचले, हे त्यातले काही निवडक होते. सर शेवटी जाता जाता विद्यार्थ्यांना काय सांगाल? विद्यार्थ्यांना मी हेच सांगू इच्छितो की इंजिनिअरिंग करा. इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये इथून पुढे सुद्धा नक्कीच चांगल्या संधी उपलब्ध आहेत. जसं की आपण आत्ताच महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी विविध कंपन्यांशी करार केलेला आहे आणि कालच आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लाईव्ह सेशन मध्ये सांगितलंय की 16,000 कोटींची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र सरकार या ठिकाणी करत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की डिप्लोमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण करावं आणि येता काळ हा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगला काळ असणार आहे. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी तर उपलब्ध होतीलच होतील, पण विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योजकता विकास करून घेण्यामध्ये सुद्धा नक्कीच संधी उपलब्ध होतील. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा विचार करता आज आपण बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात चालू आहे, IT सेक्टर डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात चालू आहे, ऑटोमोबाईल सेक्टर मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे आणि अशा सेक्टरला सगळ्यात महत्वाचं जर बळ देत असेल तर ते म्हणजे इंजिनिअरिंग आहे. त्यामुळे मी शेवटी जाता जाता हेच सांगेन की या जगाची लाईफलाईन म्हणून इंजिनिअरिंगचा विचार केला पाहिजे आणि इंजिनिअरिंग ही खरंच जगाला लाईफलाईन म्हणून आहे. जगाला जर बदलायचं असेल, जगामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर तो एकच आणि एकच आहे, तो म्हणजे इंजिनियर, की जो ट्रान्सफॉर्मेशन घडवू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग करावं आणि आपला व्यवसाय आणि तत्सम नोकरी यामध्ये नक्कीच संधी उपलब्ध होतील आणि या प्रवाहामध्ये आपण नक्कीच यावं असं मला वाटतं.
नक्कीच सर. सर, आपला मौल्यवान वेळ काढून आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर. मित्रांना जर काही प्रश्न असतील तर आपण सरांचा मोबाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो त्या नंबरवरती आपण त्यांना संपर्क करू शकता. भेटूया MSW आयोजित सीधी बात नो बकवासच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. घरी राहा.